साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5,000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. संपर्क 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05. श्रीगोंदा शहराचं वाढतं शहरीकरण, यामुळे वाढलेली वाहनं आणि त्यांचा वेग, यामुळे वाढलेले अपघातांचं प्रमाण याला ब्रेक लागण्यासाठी शहरामधील अनेक रस्त्यांवरती स्पीड ब्रेकरची गरज होती आणि त्यासाठी गेल्या 2 वर्षांपासून अनेक वेळा आंदोलने करून या आंदोलनात्मक भूमिकेमुळे श्रीगोंदा नगर परिषदेनं श्रीगोंदा शहरात गतिरोधक बसवण्यास सुरुवात केली आहे. सुरू असणाऱ्या कामाचे नागरिकांकडून स्वागतच होत आहे. अनेक वर्ष पाठपुरावा करणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या मागणीला यश प्राप्त झालंय. शहरामध्ये भरधाव वेगानं वाहनं चालवणाऱ्यांना यामुळे चाप बसेल. सध्या वेगाला आवर घालण्यासाठी गतिरोधक बसवावे लागले. मात्र 2 वर्षांपूर्वी चांगले असणारे रस्ते आता मात्र खड्डेमय झालेत. त्यामुळे नागरिकांच्या वाहनांचा स्पीड तसाही कमीच झाला आहे. श्रीगोंदा नगर परिषदेनं आता या रस्त्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि हे रस्ते वाहतुकीसाठी योग्य करावेत अशी नागरिकांची मागणी आहे. श्रीगोंदा शहरामधील 17 रस्त्यांसाठी 33 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता आणि या निधीमध्ये दिशादर्शक फलक, टाय, दुभाजकांना कलर या गोष्टी होणं क्रमप्राप्त होतं. मात्र त्याबाबत तात्कालीन अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही. त्यामुळे आज रस्ते खराब झाल्यानंतर नवीन निविदा प्रक्रिया राबवून गतिरोधक बसवण्याची वेळ आली आहे. श्रीगोंदा नगर परिषदेने आज रोजी शहराअंतर्गत गतिरोधक बसवले आहेत. यासाठी आम्ही जवळ 2 वर्षापासून प्रयत्न केले. आता या गतिरोधक बसवल्यामुळे आम्ही श्रीगोंदा नगर परिषदेचे स्वागत करतो नागरिकांच्या वतीने. आणि हे जे गतिरोधक बसवले त्यामध्ये काही 17 रस्ते सुद्धा आहेत. ज्या 17 रस्त्यांमध्ये कॅट आहे, डिवायडर रंगवणे या सगळ्या गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत होत्या. पण ह्या गोष्टी झाल्या नाहीत. ह्या गोष्टी होणे गरजेचं होतं. म्हणजे त्याच वेळेस हे गतिरोधकचे कामे हे सगळे झाले असते. पण या गोष्टीला सगळा उशीर झाला. जी कामं प्रॉपर होणं गरजेचं होतं 33 कोटी रस्त्यांची ती झाली नाहीत. त्यामुळं आज यात काही गोष्टींची आम्हाला उणीव आज बी जाणवते आहे. त्यामुळं आम्ही ह्या गोष्टी सुद्धा पाठपुरावा करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही नागरिकांचे मूलभूत प्रश्न आहेत, ज्या काही समस्या आहेत, याच्यावर मी आणि आम्ही आमचे सहकारी त्यावर काम करणार आहोत. आता हे जे गतिरोधक बसले आहेत यामध्ये 17 रस्त्यांचे खड्डे बुजणे बी गरजेचं आहे. कारण आज तुम्ही पाहिलं याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. आता हाच पारगाव रस्ता पहा, जवळजवळ 2-3 किलोमीटरमध्ये ना गाडी चालवता येत नाही, इतकी वाईट अवस्था झालेली आहे. घोडेगाव रस्ता आहे, मांडवगड रस्ता आहे, अनेक रस्ते हे खराब झालेले आहेत. याच्यावर सुद्धा श्रीगोंदा नगर परिषदेने लक्ष देणे गरजेचं आहे. आणि तुम्हाला एक विषय अजून सांगू इच्छितो की आपल्या इथे अभ्यासिका आहे. ज्या अभ्यासिकेवर आज रोजी अतिक्रमण आहे, या अतिक्रमण असल्यामुळं याचे काम अपूर्ण राहिले. जे काही आपले MPSC करणारे विद्यार्थी आहेत त्यांना या अभ्यासिकेचा उपयोग करता येत नाही. आणि दुसरी एक अभ्यासिका 941 गट नंबर कोर्टालगत होणार आहे. या अभ्यासिकेला काही स्थानिक पुढारी, काही नागरिक विरोध करत आहेत, जो चुकीचा आहे. कारण अभ्यासिकासारखं पवित्र काम या ठिकाणी होतंय. उलटी त्यांनी स्वागत केलं पाहिजे. त्यांचा विरोध आणि त्यांना दिशाभूल कोण करतंय हे काय आम्हाला कळत नाही. पण येणाऱ्या काळात आम्ही आंदोलनात्मक भूमिका घेऊन त्या ठिकाणी अभ्यासिका करण्यासाठी कटिबद्ध आहोत. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.